गुरुवर्य बाबुळगावकर बाबांनी लीळावैभव ग्रंथामध्ये वाणीचं महत्व सांगताना असं सांगितलं की वाणी कशी असली पाहिजे. मौन तृणाची आढीत विवेक आंबा येई पाडात मग तो वाटे अमृत भोगत्या लागी. मौन तृणाच्या मौन नावाच्या गवताच्या आडीमध्ये विवेक नावाचा आंबा पाडाला येतो. विवेक सत विवेक, काय सत काय असत, काय चांगलं काय वाईट, काय खरं काय खोटं, याचा सारा सार विचार जो आहे तो मौनामध्ये सिद्ध होतो, तिथे तयार होतो. म्हणून वाणी तयार करायची असेल ना, थोडं गप बसा माय बाप हो, गप बस, बोलू नका, बोलणं कमी करा. बोलून आपण वाचाळ बनत आहोत, वाणीचं सामर्थ्य गमवत आहोत. या जगामध्ये जी लोक कमी बोलली ना, त्या लोकांचं बोलणं लोकांनी लक्षात ठेवलेलं आहे. आणि ज्या लोकांनी जास्त बडबड केली ना, त्या लोकांचं बोलणं घरातले ऐकत नाही, कुत्र सुद्धा ऐकत नाही. हाड म्हणलं तर ते म्हणते जाय ना बे गपची, कुठं चालला तू, फालतू शानपणा काय करू राहिला, कुत्र सुद्धा ऐकत नाही. त्याचं घरचे ऐकत नाही, कुणी ऐकत नाही, पती ऐकत नाही, पत्नी ऐकत नाही, माय ऐकत नाही, बाप ऐकत नाही, पोट्टा ऐकत नाही, सून ऐकत नाही, पोरगी ऐकत नाही, नातू ऐकत नाही, कोणीच नाही ऐकत. क्रिये विना वाचाळता व्यर्थ आहे. गाडगे बाबा कधी बोलत होते? दिवसा नाही, दिवसभर काम करायचे, काही बोलत नाही, काहीच नाही, एक शब्द नाही. कोणाला असे म्हणत नव्हते अरे थोडस हात लावला बरे, कचरा उचलला लागेल, नाही. दिवसभर झाडून काढायचं, गाव स्वच्छ करायचं, कोणाला काहीच बोलत नाही. बोलायचे मात्र संध्याकाळ केल्यानंतर. आधी केले मग सांगितले. आपलं काम उलट आहे. आधी सांगितले आणि जमलं तर मग केले, ते केले नाही तर तसेच तेल लावत गेले. उलट काम आहे. म्हणून वाणी तयार करायची असेल तर सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू सांगतात की 12 वर्ष मौन आहेत भगवान. 12 वर्ष, एक दिवस नाही, 2 दिवस, 12 वर्ष. सालबर्डीच्या डोंगरामध्ये भगवंत बसलेले आहेत खडकावरती, आणि त्या स्थानाचं नाव काय? मौन्यदेव. देवाचं नावच मौन्यदेव पडलं, कारण बोलत नाही. म्हणून बोले बायांनी चक्रधर भगवंताचं नाव, बा तुम्हाला नाम काही मौन्यदेव असे. देवानं मोठ्या नाव हलवली आपली असे, हो म्हणजे मौन्यदेव. शांत बस. 12 वर्ष ऐकावं लागतं. बोलायचं असेल ना, लोकांचं ऐकावं लागतं. संत ज्ञानेश्वर माऊली मौन राहिलेले आहे. ताटी बंद केली, आतमध्ये कोंडून घेतलं, त्या ताटीचा दरवाजा लावून दिला झोपडीचा. छोटीशी मुक्ताबाई आली आणि मुक्ताबाई म्हणते, ज्ञानदया अरे ताटी उघड बाबा, ताटीचे अभंग म्हणून आहेत, फार सुंदर आहेत, असं काय करतो रे तू? योगी आहेस ना,
योगी पावन मनाचा, साही अपराध जनाचा, विश्वपट ब्रह्मदूरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. अरे तू योगी आहेस, तू असं ताटी लावून बसल्यावर कसं चालेल? संत जेणे व्हावे तेने जग बोलणे सोसावे. जगाचं बोलणं सहन करावं लागतं. आप बोलले ना हो, चक्रधर भगवंताला नाही बोलले का लोक? किती बोलले. मगुरी सारखे हातपाय म्हणे, भिक्षा मागतो. तो नांदेडचा ब्राह्मण बोलला ना, हा खुशाल भिक्षा मागू राहिला म्हणे, माझे जनावर राख गायराख. ते म्हणले बाबा आम्हाला कोणी कामच देत नाही, मग तू देत असेल तर ठीक आहे, करतो का, हरकत नाही. नाही का? मौन 12 वर्ष. आणि मौनाचं पारणं कशावर केलं देवानी? 12 वर्ष मौनाचा उपास आहे भगवंताचा. 12 वर्ष. आणि त्याला पारणे म्हणतात. पारणं कशावर फेडलं देवानी माहितीये? सश्याचा प्राण वाचवण्यासाठी भगवंतानी मौन सोडलेलं आहे. वाणी वाणी वाणीवरती बोलत आहो, लक्षात घ्या. कुठे भटकू देत नाही तुम्हाला. शरीर वांग मनोभिरियत वाणी. म्हणून आपली वाणी पवित्र करायची असेल, वाणी समृद्ध बनवायची असेल, वाचेमध्ये ताकद आपल्याला आणायची असेल, 4च अक्षर आहेत, 2च शब्द आहेत. महात्मा गांधीच्या मुखातून निघाले 4च शब्द, 4च अक्षर आणि 2च शब्द. चले जाओ. अख्खा भारत पेटून उठला, अख्खा भारत. ताकद असते हो, पण ती ताकद येण्यासाठी अगोदरचे परिश्रम आपण पाहत नाही. ते परिश्रम महत्वाचे असतात. त्याच्याकडे आपले लक्ष नसतं. मौन. कसं बोलायला पाहिजे संत ज्ञानेश्वर फार सुंदर सांगतात. वाणी कशी बनवायला पाहिजे. पाणी मुदल झाडा जाय. शेतकरी आहात तुम्ही, तुम्हाला माहिती आहे तुमच्याकडे संत्र्याचा बगीचा आहे. मग तुम्ही पाणी देता संत्र्याच्या झाडाला. झाडाला देता का त्याच्या बगीच्यामध्ये असलेल्या गवताला पाणी देता? झाड. पाणी मुदल झाडा जाय, तृणते अपसयाची जिये. आणि गवत आपोआप उगवत. गवताला पाणी दिलं तरी नाही. गवताला पाणी दिलं नाही, पाणी झाडाला दिलं, पण गवत मात्र आपोआप जमलं, आपोआप उगवलं, आपोआप गवताचं संगोपन झालं. म्हटलं तसं तैसे एरा बोलनिया होय जावळिया सुख. एकाला जर आपण बोललो ना तर जावळा म्हणजे शेजारी बसलेला त्याला बरं वाटलं पाहिजे. अरे वा काय वाणी आहे राव, काय मधुर आहे, काय गोड आहे. लता मंगेशकर बोलत होत्या ना, साधी मुलाखत त्यांची कोणी घेतली पत्रकारांनी. साधं जरी बोलत होत्या ना तर असं वाटत होतं की तोंडामधून रत्न बाहेर पडत आहेत, रत्न बाहेर पडत आहेत असं वाटत होतं. का? आवाजाला एक आयाम दिलेला आहे. आवाजात कर्कशपणा नव्हता, एक माधुर्यता त्या आवाजामध्ये आलेली होती. गाणं तर गोड होतच त्यांचं, पण त्यांचं बोलणंही गोड होतं. बोलणंच गोड होतं असं नाही, कारण ते गात असताना शरीर वांग मनोभिरियत तिन्ही गोष्टी कामी होत्या त्यांच्या. शरीरही काम करत होतं, म्हणजे जिव्हा काम करत होती गाणं म्हणताना, गळ्यातून सूर बाहेर निघत होता. वाणी काम करत होती आणि शरीर काम करत होतं, वाणी काम करत होती आणि मन सुद्धा काम करत होतं. तिन्ही गोष्टी. तेव्हा ते गायन उत्कृष्ट होत होते.
सूर ठावा मजसी तूच एक तारी तूच सूर ठावा मजसी सूर निराग सहा सूर निराग सूर ठावा मजसी तूच एक तारी सगुण रूप गावी देवा एकदा तरी सगुण रूप गावी देवा एकदा तरी तूच सूर ठावा मजसी तूच सूर ठावा मजसी तूच एक तारी तूच सूर ठावा मजसी तूच एक तारी सगुण रूप गावी देवा एकदा तरी सगुण रूप गावी देवा एकदा तरी तुला प्रिय झाले लाल फूल दुर्वासने तुला प्रिय झाले अष्टभंग सिंधूर गरुणे तुला वीर पावले अष्टभंग सिंधूर गरुणे तुला वीर पावले उभा देव भिजले माझा उभा देव देवा उभा देव भिजले माझा चंदनापुरी उभा देव भिजले माझा चंदनापुरी सगुण रूप गावी देवा एकदा तरी सगुण रूप गावी देवा एकदा तरी शब्द रूप घेऊन सारे इत तू म्हणावे शब्द रूप घेऊन सारे इत तू म्हणावे आवाजातली मधाळता रसाळता फार महत्वाची असते. त्याची तयारी करावी लागते. आवाजातला कर्कशपणा जाण्यासाठी रियाज सांगितलेली आहे.
आणि पहाटे उठून रियाज करायला सांगितले. किती कमाल आहे. अरे तुम्हाला नुसता आवाज तयार करायचा आहे तर पहाटे 4 वाजता 3 वाजता उठून तुम्हाला रियाज करावी लागते. मग मला सांगा, तुम्हाला जर मोक्षाला जायचंय ती रियाज करायची, त्यासाठी किती काळ आपल्याला द्यावा लागेल. साधा सूर जर तयार करायचा आहे, गळा तयार करायचा आहे गाण्यासाठी, त्यासाठी तुम्हाला शेकडो दिवस लागतात. तर तुम्हाला भगवंताची प्राप्ती करून घ्यायची आहे, तुम्हाला तुमचा गळा तयार करावा लागेल. त्याचं भजन करण्यासाठी, त्याचं नामचिंतन घेण्यासाठी तुम्हाला तुमचं हृदय तयार करावं लागेल. सगळ्या गोष्टी तयार कराव्या लागतात. संत केशीराज व्यास भगवंताला प्रार्थना करतात, प्रभो माझ्या हृदयात येऊ नको रे बाबा. का तर अजून माझ्या हृदयाची तयारी झालेली नाही. माझं हृदय कर्म करून कठीण झालेलं आहे. तुझे नावे ओठी सूरभारवले, तुझे नावे सूरभारवले, सूरभारवले, तुझे नावे सूरभारवले, तुझे अंतरंगी वायंगी, अंतरंगी वायंगी मन हरपले, तुझे नावे सूरभारवले, तुझे नावे सूरभारवले, तुझे नावे संत केशीराज व्यास भगवंताला विनंती करतात, प्रभू माझी तयारी व्हायची, तू माझ्या हृदयात येशील ठीक आहे, हरकत नाही, पण तयारी व्हायची अजून. अरे घरी पाहुणे यायचे म्हटलं तर त्यासाठी तयारी करावी लागते.
सडा टाकावा लागतो, रांगोळ्या काढाव्या लागतात. गाद्यावरचे बेडशीट बदलावे लागतात, उशांची कवर बदलावी लागतात, ठेवणी मधल्या कंपोशा काढाव्या लागतात. देवा तयारी व्हायची रे अजून. नको येऊ माझ्या हृदयामध्ये, कारण का माझं हृदय जे आहे ना ते कर्म करून कठीण बनलेलं आहे. आणि तुझे चरण कोमल जे आहेत अगदी कोमल आहेत, कोवळे आहेत. माझ्या हृदयात तू जर श्रीचरण ठेवलास, तुझ्या श्रीचरणाला माझं हृदय तोचेल भगवंता. येऊ नकोस, थांब. हेही भगवंताची भक्तीच आहे, हे भगवंताला आळवणच आहे. आणि सूरदास म्हणतो, देवा मी तुला माझ्या हृदयामध्ये बंदिस्त करून ठेवलाय. कसा जाशील तू? माझा हात सोडून जातोस ना, जाय. इथे बंद करून ठेवला, इथे कुलूप लावलेलं आहे. पण केशीराज व्यास म्हणतात माझी तयारी व्हायची, अजून मला माझे डोळे तयार करायचे, अजून मला माझे पाय तयार करायचे, अजून मला माझे हात तयार करायचे, माझं मन बुद्धी चित्त सगळं सगळं तयार करायचे. देवा माझी तयारी व्हायची राहिली, येऊ नको माझ्या हृदयामध्ये, येऊ नकोस. शरीर वांग मनो भिर्यत, तयारी राहिली आहे शरीराची. विचार करा, मुलगी दाखवण्याचा कार्यक्रम आहे. मग आता मुलगी दाखवायची म्हटल्यावर जुन्या काळामध्ये पाहुणे अचानक यायचे, मुलीला बघायचे. अचानकच केस विस्कटलेले, कपडे जसे असतील तसे. आता मुलगी दाखवण्याचा कार्यक्रम म्हणजे पहिले मुलीला ब्युटी पार्लर मध्ये नेतात. मुलगा पाहायला यायचं म्हणलं कळत सुद्धा नाही, सगळं तोंडाला थप 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 लावून. नाही काय काय लोशन असतात, काय काय असतात ते त्यांनाच माहिती. बरं त्याचे नावही काय म्हणतात, फेसिंग फेसिंग, त्यांनाच माहिती. अरे एक विनोद आठवला, एकाचं लग्न झालं म्हणे आणि मुलगी घरी आली. घरी आल्यानंतर सासरवाडीला आल्यावर हे संध्याकाळी झोपले घरातले सगळे लोक, आणि सकाळी उठलं. जसं सकाळी उठलं तसं उठल्या उठल्या पत्नीचा चेहरा दिसला. कोण आहे? दचकलं ते. म्हणे अहो मी तुमचीच पत्नी आहे. काय? काल मंडपात तू होती माझ्यासोबत? ते म्हणे हो. कारण कालचा चेहरा वेगळाच होता ना, आजचा चेहरा वेगळाच होता. उतरला मेकअप सगळं. नाही मला सांगा, आपल्याला कोणाला जर दाखवायचंय त्यासाठी आपल्याला किती तयारी करावी लागते, आणि आपल्याला जर भगवंताला भेटायचंय तर आपल्याला केवढी तयारी करावी लागेल. विचार करा, किती तयारी करा. आपलं मन तयार करावं लागेल, बुद्धी तयार करावी लागेल, चित्त तयार करावं लागेल, हात पाय नाक कान डोळे सगळे. तयारी म्हणजे कशी? डोळे तयार करावे लागतील. कसे तयार करा? सजल नयन नित धार बरसती. 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 भावगंगा
भावबंधता जळी विसरती भावबंधता जळी विसरती सजला नारायण भावबंधती सजला नारायण चंद्रचांदने चरले आता चंद्रचांदने चरले आता चंद्रचांदने चरले आता निरस जाहरी जीवन राहा निरस जाहरी जीवन राहा भेटी तिला अमृतधारा त्या भेटी तिला अमृतधारा तुझ्या विना विचारा होती सजल नयन सजल भावबंधता जळी विसरती भावबंधता जळी विसरती सजला नारायण भावबंधती सजला नारायण सजला नारायण सजला नारायण आंख से पानी बहना चाहिए भगवान की सूरत देखने से पहले, व्याकुल होना चाहिए मन उसे मिलने के लिए, आंखें तरस जानी चाहिए मेरे मोहन को कब देखा। मन बुद्धी सगळे 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 त्याच्या शोधामध्ये लागले पाहिजे भगवंताच्या। केशीराज व्यास म्हणतात देवा माझी तयारी व्हायची राहिली आहे, मला तयारी करू दे। अरे मला अजून रांगोळ्या काढायच्यात। कशाच्या रांगोळ्या काढायच्यात? हाडाच्या। माझ्या शरीराचा जो सापळा आहे ना तो जमिनीवर असा उमटला ना तुझ्या स्वागतासाठी, मग ये। माझं शरीर अजून गादीची पुतळी आहे, ती अशी कडकडीत डिगडिगीत होऊ दे। पंडित बास नावाचे भक्त होते। सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंचा आदेश त्यांना सांगितला गीत विको गायन करू नका। गाणं म्हणजे याचा प्राण। प्राण जायची वेळ आली एक वेळेस। विजनाला जाऊन बसले जंगलामध्ये, भगवंताची आठवण करतात। शरीर वांग मनो वीर्य, शरीर वाणी मन एकत्रित झाले, वाणी श्रवली। आनिक बोलना लोन लागो श्रवण, 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 आनिक बोलना
रूप तरी माया